हरे कृष्णा. तर गाईज आपण केक बनवतोय आज. तर केक मी बेकिंग करून घेतला आहे. त्याला व्यवस्थित कट करायचं असतं. वरचा भाग पहिले कट करून घ्यायचा व्यवस्थित. पूर्ण गोल आकाराने कापून घ्यायचा चारी बाजूने, वरचं काढून घ्यायचं. मग अजून एक लेयर आपण कापायची व्यवस्थित. गाईचं म्हटलं इतकं बारीकीने बघून कापायचं की व्यवस्थित मध्ये जे गॅप असेल त्याच्या व्यवस्थित दोघं बाजू बघून घ्यायचे. मग मध्ये आपली मोठी सुरी असते कापण्याची, त्याच्याने आपण कापायचं, धीमे धीमे कापायचं. बघा एक लेयर आपण परत काढली आहे. मग त्याला आपण साखरचं एक पाणी घ्यायचं, त्याच्यात थोडं साखर टाकायचं, त्याचं थोडं पाणी बनवायचं. आपण थोडं पाणी करून त्याच्यामध्ये पंचमध्ये थोडं पाणी टाकायचं, म्हणजे थोडं नरम होतो आणि सॉफ्ट होतो एकदम. त्याच्यामुळे आपण पाणी थोडंफार त्याच्यामध्ये साखरेचं पाणी टाकूया, थोडं गोडपणा पण येईल. नंतर झाल्यानंतर आपण जे क्रीम असते ती चांगली फेटून घ्यायची. फेटल्यानंतर ते आपण त्याच्यावर लावायचं, केकवर लावायचं पहिली लेयरला, आणि पूर्ण पेच्याने व्यवस्थित गोल फिरवून आपण त्याला करायचं. लगेच दुसरी लेयर ठेवायची, व्यवस्थित ठेवायची, चारी बाजूने बघायचं, पूर्ण व्यवस्थित ठेवायचं. मग ठेवून त्याच्यावर परत आपण पाणी, जे साखरेचं पाणी होतं ते आपण टाकायचं. टाकल्यानंतर मग आपण परत क्रीम फेटून आपण लावायची वरती, परत एक लेयरवर, दुसरी लेयरवर व्यवस्थित चारी बाजूने परत आपण फिरवून घेऊया. फिरवून घेतल्यानंतर आजूबाजूने परत क्रीम लावून मग पूर्णपणे व्यवस्थित जे केकचं एक पॅचर सारखं असतं त्याच्याने आपण क्रीम पूर्ण आजूबाजू कवर करतोय. कवर झाल्यानंतर डिझाईन व्यवस्थित मी ब्ल्यू कलर घेतलेला आहे. ब्ल्यू कलरने फ्लावर एक केलं आहे. असे चारी, म्हणजे एक साईडने आपण फ्लावर करून घेऊ. हे ऑर्डरचा केक आहे, त्यांना फ्लावरवाला केक पाहिजे होता. पूर्णपणे आपण फ्लावर ब्ल्यू कलरचे घेऊया. ब्ल्यू कलर याच्यासाठी घेतला आहे की त्यांचा जे ड्रेस आहे, त्यांचा ब्ल्यू कलरचा ड्रेस आहे, त्याच्यानुसार त्यांनी सांगितलं होतं की कलर कॉम्बिनेशन घ्यावं असं. तर आपण ब्ल्यू कलर घेतलेला आहे. एक साईडने पूर्ण खालपर्यंत आपण डिझाईन फ्लावरची करून घेऊया. गाईस, तुम्हाला कसे व्हिडिओज आवडलाय तर लाईक, शेअर, कमेंट नक्की करा. तर पूर्णपणे आपण व्यवस्थित फ्लावर करून मी जिथे जिथं गॅप असेल तिथे एक फ्लावरचा टिपका आपण ठेवून देऊ, म्हणजे बरोबर पूर्ण वाटेल, व्यवस्थित गॅप नाही दिसणार. आणि खालच्या साईडला जी आपण बॉर्डर आहे, बॉर्डर पण करून घेऊया. त्याच कलरची आपण बॉर्डर करूया. कसा वाटते गाईज, प्लीज कमेंटमध्ये नक्की सांगा कसा वाटला केक. थोडा गॅप मला वाटतो, त्याच्यामुळे आपण थोडे डॉट डॉट ठेवून देऊया. तर खाली थोडी आपण बॉर्डर करून टाकू. किती छान वाटतंय गाईज, बघा लुक, त्याचा कॉम्बिनेशन कसा वाटतोय ते पण कमेंट करून सांगा नक्की मला. बघा छान वाटतंय. थोडं मी कन्फ्युजन होते की कुठली बॉर्डर घेऊन कुठली नाही, पण मला असं वाटतं की त्याचीच बॉर्डर आपण घेतली छान राहणार आहे. तर आपण ब्ल्यू कलरची बॉर्डरच घेतली. बघा गाईज किती छान वाटतंय. तर आपण थोडं फिरून फिरून पूर्ण बॉर्डर आपण करून घेऊया. बघा किती छान वाटतंय. पूर्ण बॉर्डर आपण करून घेतली आहे. जिथे जिथे डॉट वाटले, जागा वाटते मला सुटलेली, तिथे
गॅप दिसतो तिथे आपण एक एक डॉट ठेवून द्यावा. मग मला असं वाटते त्याच्यावर काही थोडं कमी वाटतंय तर मी येलो कलरचे डॉट ठेवते. गाईज बघा किती छान उठून दिसत आहे. छान वाटतंय बघा. थोडं मला कन्फ्युजन होतं पण केल्यानंतर एकदम छान वाटत होतं. आणि जे ऑर्डर दिला तर त्यांना तर अपेक्षित नव्हतं पण त्यांच्यापेक्षा एकदम म्हणजे त्यांना बघूनच इतका आवडला की छान कॉम्बिनेशन घेतलं आहे तुम्ही असं. तर गाईज बघा किती छान उठून दिसत आहे. त्याच्यावर डॉट डॉट ठेवला आहे येल्लो कलरचा. किती छान वाटत आहे. तर आपण त्यांना आता सजवूया. जे बारीक बारीक दाणे असतात केकचे असतात ते केकचे डेकोरेटचे असतात सामान. तर हे दाणे असतात ते आपण त्याच्याने सजवून घेतले. बघा किती छान वाटतंय. हा ॲनिव्हर्सरीचा केक आहे. तर गाईज प्लीज कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा. प्लीज गाईज सपोर्ट करा. थँक्यू. हरे कृष्णा. किती छान वाटतोय.